अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती स्वस्ती सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांची वेतने देवनी ठेविले, त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करोनी लोका उपदेश येती, त्याचे आनावे अक्कलकोटे हितू उपजला नृपापोटी बहुत करुनी खटपटी, बुवासी आणले शेवटी आणले रात्रंदिन रूप मंदिरी, वेदांचाला ब्रह्मचारी करीती त्याने अंतरी नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतेसे, एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शनायती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती त्यावेळी पहावे तिचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींचे, ब्रह्मवत तदाकार काय केल्याने हो निर्धार, ऐकुनी सत्वर यतिराज हसले, मुखी काही न बोलती वारंवार हास्य करीती, पाहुणे अशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे तो, हा तो वेळा संन्यासी, बुरवली लोकासी लागले व्यर्थ भक्तीसी, याने डोंग माजवले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलते हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण वेशास्त्राधिक ज्ञान, याते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलूने पातले आपल्या स्वस्ताने, विकल्पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारण ब्रह्मचारी करीती शयन, जवी पारशे दोघे जाणते निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवासी लोटल्या काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेचे, आपल्या अंगावरी रुचिक काही एकी चढले असंख्य महाविषारी, त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले, लोकरी बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवी होते जे पारसी, जागृती आली तयासी, त्यांनी धरुनी बुवासी सावध केले, त्यावेळी मग स्वप्नेचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती, यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नाचे खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने ते निरोचकांचे काय म्हणून बालासे, जरी वृथावाई मानित होते मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे झोपे बोलणे, याचे लागते कष्ट करणे फुकट हातात नाही याची, बुवा प्रति पटली खून धरिले सत्कार, स्वामीचरणी प्रेमाश्रवणे भरले नयन, कंठ झाला सदा देखता, या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळवणे, ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसद भाविक भक्त, सप्तमोध्याय गौड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्म, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशानंदा, राजे निजाम सरकार त्याचे पदरी दफ्तरदार, राजे राय बहादर, शंकरराव नामक 6 लक्षाची जागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असते, विपुल संमती संतती, काही कमती असे ना, परिपूर्ण कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानावेद, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा न्यायची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केले कित्येक अनुष्ठाने, तेशेच ब्राह्मसंत परणे, बहुसाल दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून विडले संसार सोक्यासे, त्रासले या भूयात्रेचे, कृष्णवर्ण आला शरीरास, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागे जावे शरण, मजरी कृपा करेल कोण, सोडील वादीपासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एक रात्री तयास, स्वप्ने दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यतिवशनी भाव धरावा, तेने वादी जाय दुरी, तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा त्याची स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तवा, हे जाणून ही ते गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित त्या नगरीच्या नर नारी कामधंदा करिता घरी, स्वामीचरित्र परस्परी प्रेम भावे सांगती, कित्येक प्रातस्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समतचरणी जाती अति त्वरेने, इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेम भक्त अष्टमोध्याय गूढा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु। इति श्री स्वामीचरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजन, स्वामीनामाची जपदाने, अखंडित चालती, दिगंतरी गाजले खाती, कामना धुरुनी चेती, बहुत लोक दर्शनायती, अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शनायती धावनी, यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी यती पै, किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली, असो ईशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले, जेथे समाधान वाढले, जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य, स्वामी सेवा सकाळी तिच्या हस्ते होतेसे, व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन, बाईसी द्रव्यलोक पूर्ण आनंद लेत येचे मन म्हणे, मी
इथे क्विक करीने 2 सहस्त्र रुपये दालखिते म्हणती बाईसी. इतके कार्य जरी करीते तरी 10 सहस्त्र रुपयांची देईन सत्यवचन. हे बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करी. ती बाई आनंदले चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामींशी बोले वचन. हे गृहस्थ थोरकुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसमत पीडित हो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ देते उठले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवकरी शंकररावाचे म्हणती लीला करून यायचे चुकविले तुमच्या मरणाचे निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीराशी आणि शेखनो दर्ग्यासी एक अग्नी चढविले. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे व औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या. स्वामीराज वैद्य व्याधीपळे आपणाची प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटाचे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित झाले. मंदी व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा गेला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधा. ऐशी ऐकांस्थाने राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीता ती सर्वानुमते तेथेची मठ बांधीला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सता परिषद भाविक भक्त 9 अध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.